तर नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी शेतात आलो होतो। तर नवीन व्हिडिओ बनवायचं कारण असं की मी 3 महिन्यापूर्वी एक आंब्याचं झाड घेतलं होतं, केसर आंबा म्हणून ऑर्डर केलं होतं। तर त्या लोकांनी आणून दिलं तर ते दीड वर्षाचं असं म्हणले होते। ते 1.5 वर्षाचं झाड आहे आणि त्याला 1 वर्षाच्या आत तुम्हाला फळ भेटेल म्हणे। तर मित्रांनो, ते तुम्हाला झाड दाखवतो मी। त्याला असा भारी बार लागलेला आहे आणि भारी फुटलेलं आहे ते झाड। तुम्हाला दाखवतो, एक मिनिट। तर हे बघा मित्रांनो, मी घेतलेलं झाड असं झालेलं आहे आंब्याचं। हे केसर आंब्याचं झाड आहे। याला घेऊन साधारण 3 महिने झाले आणि याला चांगला फुटवे फुटलेले आहे आणि बार पण लागलेला आहे चांगला। चांगलं रोपल्यामुळे हे भारी दिसत आहे। मित्रांनो, जर तुम्हाला घ्यायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये पावती टाकतो, त्याच्यावर मोबाईल नंबर आहे। आणि हे मित्रांनो आंध्र प्रदेशवरून आलेले असं त्यांचं म्हणणं आहे। त्याचा ॲड्रेस बी आहे। बघा मित्रांनो, भारी फुटलेलं आहे झाड। भरपूर बार लागलेला आहे मित्रांनो याला आंब्यासाठी। पण माझा विचार असा आहे की याचा बार काढून टाकायचा, यंदा याला फळ धरायचं नाही आहे, मग ते चांगलं आणखीन चांगलं रोपल आणि मोठं होईल। मी त्याच्याच बरोबर एक लिंबोनी पण घेतली होती 200 रुपयाची, पण त्याची आणखीन काही प्रगती दिसत नाही आहे। ते आणखीन चांगली रोपलेली आहे, पण त्याला आणखीन काही लागलेलं नाही आहे फुलं ते, आणि आणखीन वाढ पण नाही झालेली। हे बघा मित्रांनो, हे मी 2 वर्षापूर्वी कोयात टाकले ते आंबा उगलेला आहे आणि हा तेवढाच याला रोज पाणी घातलं तरी पण या वाढत नाही आहे। 500 रुपयात चांगलं आपल्याला झाड लागलेलं आहे, त्यामुळे मी त्याला जाळीसुद्धा आणली होती। 200-300 रुपयाची जाळी आणली ती। तर व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, फॉलो करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा।